प्रसिद्धी ज्या खेळाडूला मिळाली आणि त्याच्या सोबतीने मागच्या मॅचचा हिरो दिवेश पारवेला आपण पाहतोय. मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी केली होती, एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि त्यांचे विपक्ष श्री जोलाई कोटेश्वरी जय महाराष्ट्र चेंबूर असा सामना आपण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केले फलंदाजीसाठी. गेम इज ऑन. 4 ओव्हरची मॅच आहे. 3 गोलंदाज वापरणं गरजेचं आहे. करण सोडाला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. समोर सुरेश सरोज. तर एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिला हळूवार रीतीने मात्र मैदानाच्या दिशेने आगेकूच करतोय. पटवाडीचं समाज कल्याण मैदान म्हणजे 365 दिवस 24/7 अंडरम क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला भेटतो. पहिल्याच बॉल वरती टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल एक्स्ट्रा बाउन्स व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा. इथे मात्र धीम्या गतीचा बॉल, थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल ड्रीप झालाय. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हता आणि त्यामुळेच आपण पाहिलं चेंडूने फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. यष्टीच्या मागे अनेक वर्ष ज्याने अंडरम क्रिकेट सातत्याने गाजवलं असे 2 लेजेंड तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला सनीला आपण पाहतो, अरविंद आहे, यष्टीच्या मागे सुशांत आहे. तर एक चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. इथे स्लाइस केलाय, चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. दमदार असरदार येतो हा 4 चौकार. 4 धावेने धावफलक फ्लावेल तब्बल 5 या स्कोर कार्डवर. दोन्ही बॉल वरती आपण पाहिलं ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर बॉल त्याला जज करण्यामध्ये सुरेश सरोज अयशस्वी ठरला होता, परंतु यावेळेस चांगलं टायमिंग आणि टायमिंगच्या जोरावरती या चौकार आहे. चला वेळ कमी आहे, जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग करायची नाही. 5 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच क्रिस 11 बोरिवली आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत अँटिक 9 भांडूप. दोन्ही टीमला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाईजला सामोरे जावं लागेल. चला स्पीडअप करा प्लीज. टीम चेंबूर त्वरा करायची आहे. चला प्लीज प्लेयर जे VIP डॅश वरती बसलेत आपल्याला प्लीज विनंती आहे, VIP डॅश आपण लगेचच खाली करायचं आहे. पुन्हा एकदा कट केलाय. पहला वाला बेहतर तर ये वाला बेहतरीन. सेकंड इन अ रो. पुन्हा एकदा आपण पाहिलं जागा दिली आहे बॅटरला आणि त्या जागेचा पुरेपूर फायदा उचललाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. समोरच्या दिशेने आपण पाहतोय डॉट बॉल जाणार आहे आणि डॉट बॉल धावफलक 9 या स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतो. 9 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॅकफुटवरती कट केला आहे. इथे सुद्धा फटका चांगला आहे. करण सोडा विरुद्ध आक्रमण. 3रा चौकार या षटकामधील आपण पाहतोय. का मायक्रोफोन मधून मला अर्थातच एवढी स्तुती सुमना माझ्यावरती उधळली जात आहेत, याचं ज्वलंत उदाहरण सुरेश सरोज मैदानाच्या आतमध्ये देतोय. ऑफस्टिकच्या बाहेर थोडीशी जरी तुम्ही जागा दिली ना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरेश सरोज त्याच्यावरती तुटून पडलाय. महत्वाच्या मॅचमध्ये समोर मात्र एक चांगला संघ आहे आणि सुरेश सरोजच्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला दिसतंय. त्याचं औचित्य आहे
भटवाडीची माऊली चषक 2026 हा भव्य दिव्य आयोजन नियोजन. समोरच्या दिशेने अरविंद तांडेल तिथे आहेत. चांगला झेल पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट बॉल वरती प्रत्युत्तर दिलं गेलं. फुल लेनचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 13 धावा धावफलकावरती आहे. सुरेश सरोज बॅक टू द पवेलियन. पहिल्या ओव्हरमध्ये आपण भरपूर काही घडताना पाहिल्या. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आल्यात, 3 चौकार पाहिल्या आणि शेवटच्या बॉलवरती जाता जाता विकेटचं सुद्धा पतन झालं. त्याला स्पीडअप करा न्यू बॅटर प्लीज. श्री स्वामी समर्थ अंधेरी आपण ऑलरेडी फलंदाज निवडायचे आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. श्री जोलाई कोटेश्री चेंबूर जय महाराष्ट्र आणि त्यांचे विपक्ष श्री स्वामी समर्थ अंधेरी. न्यू बॅटर हर्षदला इंट्रोड्यूस केलं गेलं. हर्षदवरती आता जबाबदारी आहे. समोर मागच्या मासचा मानतो मॅच आणि बॉलिंग ट्रॅकवरती द लेजंड ऑफ गेम. अनेक वर्ष सातत्याने चेंबूरकडून आपण पाहिलं. सनी धोत्रेने प्रतिनिधित्व केलं. भला मोठ्या मोठ्या संघांमध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय श्री जोलाई कोटेश्री चेंबूर जय महाराष्ट्र टीमला रिप्रेझेंट करतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सुद्धा नेहमी एक चांगला कर्णधार म्हणून सुद्धा त्याला गणलं गेला. समोर मात्र आपण पाहिलं युवा सितारा ज्या नावाची चर्चा मागच्या काही हंगामांपासून सातत्याने मुंबई अंडर क्रिकेटमध्ये राहिली आहे. दिवेश पारवेला आपण पाहतोय. तर लेजेंड वर्सेस युवा असं बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू असणार आहे. सनी धोत्रे टू दिवेश पारवे. 13 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. प्रोडक्शन आता थोडंसं पाहायला मिळते स्क्वेअरच्या बाहेर. सनी धोत्रे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. वाईट बॉलने सुरुवात झाली आणि धावफलक 14 स्कोर कार्डवरती. एसटीच्या मागे सुद्धा आपण पाहिलं अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. सुशांत थोडंसं चर्चासत्र पाहायला मिळेल. सुशांत आणि सनी या दोघांकडे अनेक भला मोठा अनुभव, अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा खेळण्याचा. अरविंद तांडेल अजून एक एक्सपिरियन्स खेळाडूला आपण पाहतोय. प्लीज प्रत्येक बॉलला टीम मिटिंग करायची नाही ही महत्वाची सूचना आयोजक आणि पंचांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आज अनेक सामने आपल्याला मैदानावरती खेळवायचे आहेत. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा तुम्ही पाहता. अँटिक 9 भांडूप आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं. क्रिस 11 रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. इथे पुन्हा एकदा रूम दिलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल परंतु स्वतःला सावरलाय. बॅकअप आहे तिथे करून सोडाचं. एकही धाव येणार नाहीये. थोडंसं शॉर्ट बॉल. एक युवा खेळाडू आपल्याला थ्रू द पॉइंट पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे. ऑन ड्राईव्ह केले. तिथे खेळाडू ऑन साईडला होता खरा परंतु आला नाहीये बॉलवरती. राजनकडे बॉल जिथपर्यंत जाईल एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. मिड विकेटच्या खेळाडूने जर प्रयत्न केले असते जो स्क्वेअर ऑफ द विकेट होता थोडासा त्याच्याकडे संधी होती. एक धाव धावफलक 15 स्कोअर कार्डवरती. गोलंदाज सनीने केलाय कमबॅक. अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा तो वापर मैदानाच्या आतमध्ये करतो. इथे मात्र ट्राय केला इनटू द गॅप. हर्षदच्या फळीतून दमदार असरदार कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 या स्कोर कार्डवर. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. सनी विरुद्ध हल्ला बोल. इनटू द गॅप. प्रोटेक्शन होता परंतु त्या प्रोटेक्शन मधून चेंडूला फरार केलाय. चौथा बॉल स्लाइस केला यावेळेस. चांगला फटका. हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम. पदलालित्य अप्रतिम. स्वीट टायमिंगच्या जोरावरती अजून एक चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलक 23 या स्कोर कार्डवरती. हर्षद चांगला बॉलला इथे फटका पाहायला मिळाला. स्वतःला आपण पाहिलं पॉपिंग क्रीजमध्ये ऍडजस्ट केलं. थोडीशी जागा बनवली आणि त्या उरलेल्या जागेचा पुरेपूर वापर केला. पॉईंटवरती चेंडूला पाठवलं चौकारासाठी. 4 धावेने धावफलक 23 या स्कोर कार्डवरती आहे. 2 बॉलचा खेळ अजून या षटकातील बाकी. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती. यावेळेस स्टेप आउट केलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव निश्चितच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 24 या स्कोर कार्डवरती आहे.
हर्षदच्या 2 चौकाराच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर अतिशय वेगाने पुढे गेला. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधील. समोर दिवेश पारावे. टॅप करण्याचा प्रयत्न. अरविंद चेंडू खाली आलेत खरे. एक धाव निश्चितच रोखू शकत नाहीयेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं 12.5च्या सरासरीने 25 या स्कोर कार्ड वरती. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करायचे. सुशांतला इंट्रोड्यूस केलं गेलं. चला टीम चेंबूर लगेचच स्पीडअप करा आणि व्यूहरचना लावा. 25 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचवीस धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा प्लीज. चला प्लीज स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. इथे मात्र वाईट बॉलचे संकेत येत आहेत. 1 मोर एक्स्ट्रा विल गेट ॲडेड. 26 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं दडपण गोलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळतो. कारण धावांचा ओघ आपण पाहिलं तर थांबत नाहीये आणि इथून मात्र एक विकेट सटकावणं गरजेचं आहे. सुरेश बाद झाल्यानंतर हर्षदने मात्र तो प्रेशर कंटिन्यू ठेवलाय. इथे मात्र आपण पाहिलं देवेश पारावेच्या फळीतून अजून एक चौकार येतोय. चौकार आलाय. दिवेश ही खासियत आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते हात उघडण्याची त्याचा तो पुरेपूर फायदा उचलतो. इथे पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राइव्ह इन टू द गॅप. दिवेशच्या फळीतून येतो हा दमदार असरदार चौकार. 4. ट्रिपल्याची जर्सी आपण त्याच्या खांद्यावरती पाहतोय. त्याचं कारण आहे पहिल्या मॅच मध्ये सुद्धा ताबडतोड फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चौकार आता त्याच्या फळीतून आल्यात आणि धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचेल तब्बल 34 या स्कोर कार्ड वरती. या बॉलचा जर आपण आढावा घेतला स्टंप लाईन बॉल होता एवढा खराब नव्हता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे परंतु फिअरलेस स्ट्रोक सिलेक्शन. दिवेश पारावे स्वतःवरती त्याला अतिशय कॉन्फिडन्स पाहायला मिळतो आहे. 9 धावा प्रारंभिक 2 बॉल वरती या षटकातील खर्च झालाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र दडपण पाहायला मिळते. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. धावफलक या वाईट बॉलने जाऊन पोहोचेल 35 या स्कोर कार्डवर. 35 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 35 धावा धावफलकावरती आहेत. मनगडाचा वापर केला. इथे मात्र ब्रश झालाय का चेंडू तरी यस ब्रश झालाय. अजून एक चौकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. दिवेश पारावेच्या फळीतून येते आणि 4 धावेने धावफलक फ्लाय होईल 38 या स्कोर कार्ड वरती. 39 ऑन द स्कोर कार्ड. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. दिवेश पारावे एक वेगळ्या अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चौथ्या बॉलवरती लॉफ करण्याचा प्रयत्न होता. झटका लागतोय. बॅक टू द पवेलियन गॉन. 39 वरती लागतो हा झटका.
चला क्रिस 11 आणि त्यांच्या विपक्ष अँटिक 9 भांडूप इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. जर तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह कर्णधार आला नाही तर तुम्हाला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागू शकतं. धावांचा विचार केला 39 ऑन द स्कोर कार्ड. 39 धावायला स्पीडअप करा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो. तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती आपण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी थोडीशी आपण पाहिली, लेझी आली आहे. बॅकअप सुद्धा नव्हतं तिथे. सुशांत जर बॅकअप वरती असते तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. धावफलक 40 वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला. तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती आहे. मनगडाचा वापर, फेकी झाली आहे, विकेटचं पतन होईल. हर्षदला जावं लागणार आहे बॅक टू द पवेलियन. कमबॅक केलं सुशांत. रणीमने त्याच्याकडे जो अनुभव आहे ना त्याचा वापर केला. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फर्स्ट इनिंग मधला अँटिक 9 आणि त्यांच्या विपक्ष क्रिस 11 दोन्ही टीमला विनंती आपण रेडी राहायचं. टॉससाठी आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. अदरवाईज पॅनलाइजला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. 40 धावा धावफलकावरती. शेवटचे अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर प्रतीक वांगडला इंट्रोड्यूस केलं गेलं. सेकंड ओव्हर. फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिंगल नक्कीच कंप्लीट होईल आणि धावफलक 41 या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय साईड आर्मसाठी. जाव्या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र डॉट बॉल येतो. धावांचा विचार केला धावफलक अजूनही 41 या स्कोर कार्डवरती स्थिरावलाय. 2 बॉलचा खेळ झालाय. हलक्या हाताने फक्त स्लाइस केलं. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल तिथे सुद्धा पाहायला मिळालं. तीन बॉलचा खेळ झाला. करण सोडाने आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात. अँटिक 9 भांडूप आणि त्यांच्या विपक्ष क्रिस 11 इनिंग ब्रेकमध्ये म्हणजेच उर्वरित 3 चेंडू नंतर आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. दोन्ही टीमसाठी नियम समान आहेत. इथे माझे ड्राईव्ह केलाय. फडका चांगला प्रतीक वांगडच्या फळीतून दमदार असरदार येतोय हा ब्रँडेड चौकार. 4 धाव्याने धावफलक 46 या स्कोर कार्ड वरती आहे.
चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. प्रतीक वांगड हा सुद्धा आपण पाहिलं तर एक अंडरडॉग खेळाडू आहे. सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे. सध्याच्या घडीला चौकार आला. प्रोटेक्शन आपण पाहतो सध्या कव्हरला. इथे मात्र आपण पाहिलं कॅच ड्रॉप. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. ऑन साईडला खेळायचं होतं, संपर्क तितका चांगला नाही आहे. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग ट्रॅकवरती सध्या आपण अमनला पाहतोय. क्रिस 11 आणि त्यांच्या विपक्ष अँटिक 9 टॉससाठी रिपोर्ट करा. स्टेप आउट केलाय. ज्या गतीने चेंडू आला त्याच गतीने चेंडूला केलंय फर्रार. धावा मिळतील 4 आणि 4. 50 धावा धावफलकावरती आहेत. 1 ऑफ द हायस्ट टोटल. चला अँटिक 9 भांडूप 51 धावा धावफलकावरती आहेत. 52 इज अ टार्गेट. अँटिक 9 भांडूप आणि क्रिस 11 टॉस आयडिया आणि डिसिजन तुम्हाला वरतीच टॉस बॉक्स मध्येच कळवायचं आहे. महत्वाची सूचना जाऊया टॉसच्या दिशेने. अँटिक 9 विरुद्ध क्रिस 11. बावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एक देखणं दैदीप्यमान आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. नवनिर्माण उत्सव मंडळ आणि त्यांच्या सोबतीने स्टार क्रिकेट क्लब आयोजित नियोजित कैलासवासी अनूप दिलीप डोळस यांच्या स्मरणार्थ बटवाडीची माऊली चषक 2026 भव्यदेव आयोजन नियोजन. चौथ्या पर्वामध्ये स्पर्धा आहे. दिवस क्रमांक 2. आजच्या दिवसामध्ये सध्याच्या घडीला स्टेशन वाईजचा लॉट. एक चित्तथरारक सामना. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सुरुवात करा लगेचच. बॉलिंग ट्रॅकवरती मागच्या मासचा हिरो दिवेश पारवे. समोर करण सोडा ज्याच्या नावामध्येच रन आहेत आणि त्याच्या सोबतीने राजन ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली. 25 धावांची फलंदाजी केली होती. सध्या सुद्धा आक्रमकता दाखवावी लागणार आहे. क्रिस 11 टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. लगेचच मॅच संपल्यानंतर आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचे आहेत आणि अँटिक 9 तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला सुरुवात करा प्लीज. जास्त वेळ दौडू नका. 52चा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. हे मात्र पहिला बॉल लॉट येतोय. 52चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरपासून आपण पाहिलं कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. करण सोडाकडे ती क्षमता कॅलिबर कुवत सर्व काही आहे, परंतु त्याचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने अशी कामगिरी केली आहे, परंतु क्रिकेटमध्ये काल काय केलं याला फारसं महत्त्व नाही आहे. इथे प्लेड स्विंग सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, सुरेश सरोजच्या हातामध्ये बॉल जातो आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल म्हणजे तुमच्यावरती जास्त दडपण असणार आहे. 52चा पाठलाग 24 बॉलमध्ये करायचा होता. चला प्लीज स्पीडअप करायचा, वेळ जास्त दवडायचा नाहीये.
चला स्पीडअप करायचे प्लीज. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहतोय. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. बॅकफूटवरती गेले, जागा बनवली, रनआउटची संधी. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो +1, 1 फ्री. अमनने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जरा चौकार गेला असं कुठेतरी मॅच ऑन झाली असती, परंतु सिंगल धाव फक्त मिळाली. नो +1, धावफलक 3 या स्कोअर कार्डवरती. चला स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक बॉलमध्ये टीम मिटिंग घ्यायची नाहीये, ही सूचना आयोजक आणि पंचांच्या मार्फत तुम्हाला दिली जाते. इथे मात्र सरळ स्ट्रेट टू द स्टम्प्स बोल्डच्या रूपामध्ये जावं लागेल. मागच्या मॅचचा हिरो या बाश मध्ये मात्र अयशस्वी ठरतोय. राजन बॅक टू द डगआउट गॉन. महत्वाचा झटका लागतोय. दिवेश पारवेने दिला एक महत्वाचा धक्का. न्यू बॅटर सुशांत. बॉलचा विचार केला आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. 3 टू गो. पुन्हा एकदा आपण पाहिलं क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सागर तिथे तैनात होते, परंतु बॉल ट्रॅव्हल झाला नाहीये. संपर्क नाहीये तितका चांगला. देवेश पारवे ज्या कामाची गरज होती तो काम आतापर्यंत चोख रीतीने पार पाडला. धीम्या गतीचा बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. सागर तिथे तैनात आहेत, परंतु होते चुकी. कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावांचा विचार केला 7 धावा धावफलकावरती आहेत. सागर चुकी करतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. यावेळेस फटका चांगला. इनटू द गॅप. बॅक टू बॅक 2 चौकार. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 11 या स्कोर कार्डवर. 11 ऑन द स्कोर कार्ड. 52चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत 1 गडीच्या मोबदल्यावर. चला लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. पराग शिंदेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. अजून एक लेजंड ऑफ गेम. सध्याच्या घडीला आपण पाहिलं श्री स्वामी समर्थ अंधेरी चांगल्या स्थितीमध्ये. बॉलिंग पॉवर प्लेचा वापर केला गेला. श्री स्वामी समर्थ अंधेरी मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्येच पॉवर प्लेचा वापर केला गेला होता. यावेळेस सुद्धा आपण ते चित्र पाहतोय. 52चा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. फ्लिक करायचा प्रयत्न होता. बारा धावा धावफलकावरती. 12 ऑन द स्कोर कार्ड.
बावनाचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं कठीण आव्हान आहे या ग्राउंडवरती. पहिल्या षटकामध्ये जरी 11 धावा आल्या असल्या तरी धावा चेस करणं तितकंसं सोपं नाही आहे. समोर मात्र पराग शिंदे नावाचं आव्हान आहे, ज्याने अनेक वर्ष गोलंदाजाच्या रूपामध्ये लिहिल्या वेगवेगळ्या स्पर्धा गाजवल्यात. सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडवरती सुशांत. इथे मात्र ड्राईव्ह केलं. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 सिंगल. समोर करण सोडा आहे. करण सोडावरती आता जबाबदारी धावांचं डोंगर उभा आहे ना, त्याला पार करायचं आहे आणि त्याच्यासाठी आक्रमकता दाखवावी लागणार आहे. स्टेप आउट केलं क्षेत्ररक्षक अमन. आज चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी खराब आहे. इथे मात्र विकेटचं पतन. का मायक्रोफोनवरून मला लेजंड ऑफ गेम म्हटलं गेलं त्याचं उदाहरण मात्र परागने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. करण सोडायला बॅक टू द पवेलियन पाठवलं. जलद गतीचा बॉल स्ट्रेट टू द स्टम्प्स. धावांचा विचार केला धावफलक 12 या स्कोर कार्ड वरती. या 13 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट. अरविंद तांडेल, वन मोर लेजंड. 52चा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या 17 धावा आहेत. शेवटचा बॉल अजूनही फेकणं बाकी आहे. अरविंद तांडेल या खेळाडूने सुद्धा वेगवेगळ्या संघांकडून आपण पाहिलं. अनेक मैदानं गाजवली आहेत. अनेक वर्षाचा अनुभव याच्याकडे. या पराग विरुद्ध चांगला फटका पाहायला मिळतोय. आल्या फ्लिक ऑफ द रिस्ट. यावेळेस स्टेप आउट केला. समोरच्या दिशेने रनआउटची संधी आहे. फेकी झाली आहे. सुरेश सरोज स्टम्पच्या मागे होते खरे, परंतु चेंडू कलेक्ट करू शकले नाही आहेत. 18 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरळ सीझने 18 धावा आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे. चला, जे मुख्य मंचावरती एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत, प्लीज आपल्याला विनंती आहे, थोड्याच वेळात आमच्या मान्यवरांची उपस्थिती आमच्यासोबत जोडली जाणार आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज रिकामी करा. घनश्याम शिंदे सर, आपल्याला विनंती आहे प्लीज. पप्पू सर प्लीज यायचं मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं. लेजंड ऑफ गेम अनेक वर्ष अर्थातच अंडर क्रिकेटची सेवा सर्व लेजंड खेळाडूने केली आहे. भटवाडीची माऊली चषकामध्ये सर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. प्लीज सर या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथे लाऊड अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. सुरेश सरोजचं मॅजिक आपण पाहतोय लाईटच्या स्पीड मध्ये. जर्सी नंबर सुद्धा 7 आहे. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये आपण पाहिलं स्टंपिंग. लाईट वेट अर्थातच लाईटच्या वेगाने आपण पाहतोय. व्हाईट बॉल सुद्धा काउंट झालाय. इथे मध्ये ड्राईव्ह केलंय. रूम मिळाला, त्या रूमचा फायदा उचलला. येतोय चौकार 4. चला बॅटरने आमच्यापर्यंत पोहोचवा. अनिकेतला आपण पाहतोय. आल्या आल्या अनिकेतने मात्र आपण पाहिलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. समोरच्या दिशेने रनआउटची संधी. फेकी झाली आहे.
एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. 52चा पाठलाग करायचा होता. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 24 धावा आहेत. धावांचा विचार केला धावफलकावरती 24 धावा आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे. 27ची गरज आहे. धीम्या गतीचा बॉल. याच्या अगोदर आपण पाहिलं सुरेश सरोदने यष्टीच्या मागे सांगितलं की हा बॉल थोडासा धीम्या गतीचा येऊ दे. हातवारे आपण पाहिले नाही, खूप महत्वाचं आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जेव्हा तुम्ही असतात ना, बॅटरला त्यासोबत फील्ड डायमेन्शनला रीड करणं गरजेचं आहे. इथे मात्र जलद गतीचा बॉल आहे. जलद गतीचा बॉल सुरेश सरोद चुकी करतोय. अतिशय वेगवान बॉल पाहायला मिळाला. याच्या अगोदर स्लोवर वन आणि यावेळेस अतिशय जलद गतीचा बॉल. गतीमध्ये मिश्रण. 26 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. 52चा पाठलाग करायचंय. तिसरं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. त्याला दिशा दिली आहे. 4 धावेंचा इशारा येतोय. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 30. 22 धावांची गरज अजूनही आहे. 6 बॉल 22ची गरज आहे. सहा बॉल 22 धाव्यांची गरज आहे. 22 रिक्वायर्ड इन अपकमिंग सीज डिलिव्हरीज. टीम भांडूप आणि टीम बोरिवली विदाउट एनी डिले तुम्हाला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा 6 बॉल नंतर. परागला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ज्याने मुख्याच्या क्षणी आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आणि या मॅचमध्ये सुद्धा यावेळेस वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं अंतिम षटक. समीकरण येणाऱ्या 5 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. 20 धाव्यांची गरज अजूनही आहे. बॅक टू बॅक बाउंड्रीज तुम्हाला खेळाव्या लागणार आहेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. प्रतीक डीप मध्ये बॉल जाऊ देणार नाही. मिड ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. मात्र व्हाईट बॉल. 34 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट वरती गेले. जागा बनवली. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 टू गो. औपचारिकता नामात्र शेष आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पराग चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. उलटा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र व्हाईट बॉल आहे. व्हेरिएशन करण्याचे प्रयत्न पराग करतोय. इथे मात्र टॅप केलंय. चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. हा एवढं ग्राउंड पुरते राहू दे. इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. सुशांत बॅक टू द पवेलियन. हा समाप्त. मॅन ऑफ द मॅच चला हर्षद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हर्षद या. प्रॅक्टिस अलाउड नाहीये. चला मॅन ऑफ द मॅच हर्षद. जसं नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ कांजूर तुमच्यासोबत पंकज सर जोडले जातील.
हॅलो. सर्व खेळाडूंना सूचना आहे की आपण जे गणवेश परिधान केले आहे त्यावर कुठल्याही क्रिकेट स्पर्धेचं नाव या ठिकाणी चालणार नाही आहे. एकंदरीत आपलं नाव या कोणत्याही ब्रँडचं नाव असेल तर ती टी शर्ट या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल.